साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। बसव ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य सर्वत्र पोहोचवणे तसेच त्यांचे विचार, त्यांचे वचन याचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून व्हावे। या संघटनेचे कार्य म्हणजे तरुणांना प्रोत्साहित करून त्यांच्या सहभागाने संघटना वाढीचे आणि बसव विचारांचे प्रसार व्हावे यासाठी शहर आणि दक्षिण सोलापूर विभागातील तरुणांचे या संघटनेच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली। या कार्यक्रमात बसव ब्रिगेड कॅलेंडर प्रकाशन सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, काडादी संतोष पवार, खलील शेख, परमेश्वर माळगे, बनसिद्ध वडरे, मयूर स्वामी, शहर अध्यक्ष अमित रोडगे, तालुका अध्यक्ष जतीन निमगाव यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। हत्ती खाली तुडवण्यात आलं की फक्त लिंगायत धर्म सोडा, तुम्हाला आम्ही सोडून देऊ, पण त्यांनी त्या ठिकाणी तो माघार घेतली नाही। संत हरळ यांच्या पत्नी कल्याणम्मा त्या ठिकाणी तलवार हातात घेऊन उळवीपर्यंत लढाई केलेली आहे। केवढी मोठी क्रांतिकारी स्थिती आहे, उळवीपर्यंत एवढा मोठा संघर्ष, हातात तलवार घेऊन काय, कशासाठी, कोणता किल्ला जिंकण्यासाठी, कुठल्या काही संपत्तीसाठी काय मिळेल? हे सगळे शरण 770 शरणांची आहुती आहे। 1,96,000 शरणांनी त्या ठिकाणी रक्त सांडण्याच्या इतिहासात नोंद आहे। 1,96,000। भारताची लोकसंख्या स्वातंत्र्यापूर्वी, आता स्वातंत्र्य आलं तेव्हा 40-50 कोटी होती। त्याच्या खाली 900 वर्षाखाली जर तुम्ही गेलात तर आपली लोकसंख्या किती असेल, देशाची किती असेल, कितीतरी मोजक्या कोटीमध्ये असेल। आणि तेव्हा जर 2 लाख लोकांनी बलिदान दिले असं जर असेल तर देशाची किती टक्के पॉप्युलेशन त्या ठिकाणी बलिदान दिले? आणि लढाई कशासाठी झाली? किल्ल्यासाठी झाली, संपत्तीसाठी झाली, कुठलं महाभारत रामायणासारखं कुठल्या स्त्रियांसाठी झाली नाही। ही लढाई विचारांसाठी झाली। एक साहित्याचं पान तुमच्यापर्यंत, आमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून एक शरणाने त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं। एका शरणाने पाठीवर गाठोडे कशाचे होते? वचनांचे होते, साहित्याचे होते। एक पान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावं, पुढच्या पिढीला आमचं तत्वज्ञान समजावं, आमचा धर्म समजावा म्हणून एका शरणाने त्या ठिकाणी बलिदान दिलेले बांधव। आणि म्हणून हे सगळं तुम्हाला आम्हाला जर समजायचं असेल, तुम्हाला आम्हाला जर समजून घ्यायचं असेल तरच या बसव ब्रिगेड मध्ये काम करण्यात अर्थ आहे।